महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। खुनाचे आरोपी रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असताना जेरबंद। एलसीबी अकोला पथकाने अवघ्या 2 तासात आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेड्या। दिनांक 10/4/2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवणी अकोला येथे अभिषेक रवींद्र गवई वय 23 वर्ष राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवणी अकोला यास आयोग जीवन सावध वय 20 वर्ष राहणार बहुजन नगर शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय 20 वर्ष राहणार राहुल नगर शिवणी अकोला या 2 युवकांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यात अभिषेक रवींद्र गवई याचा मृत्यू झाल्याबाबत माहिती मिळाली होती। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्षित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना सदरील गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आदेशित केले। पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वतः सहकारी अधिकारी पथकासह घटनास्थळी भेट देऊन यातील आरोपींची सखोल माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पथक MIDCचे एक पथक तयार करण्यात आले। त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधात निघाले। नंतर सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी हे रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रेल्वे स्टेशन परिसरात पोहोचले। त्या ठिकाणी आरोपी नामे आयोग जीवन सावध वय 20 वर्ष राहणार बहुजन नगर शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय 20 वर्ष राहणार राहुल नगर शिवणी अकोला हे रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरून बसले असून येणाऱ्या रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळालेल्या माहितीवरून सदर पथकाने रेल्वे प्लॅटफॉर्मवर सापळा रचून आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पाहून पळून चालत्या रेल्वेमध्ये बसण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपींना रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी जेरबंद केले। तसेच अकोला शहरामध्ये या घटनेमुळे घडणाऱ्या अप्रिय घटनेस पायबंद केले। आरोपींना नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरील मृतकाचा खून हा जुन्या भांडणाच्या कारणावरून केल्याचे सांगितले। तसेच आरोपींना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे MIDC अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले। पुढील तपास पोलीस ठाणे MIDC हे करीत आहेत। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री अर्षित चांडक, सहाय्यक अपर पोलीस अधीक्षक श्री B चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजिद पठाण, विष्णू बोडके, पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, महेंद्र मलिये, रवी खंडारे, किशोर सोनोने, वसीमुद्दीन एजाज अहमद, कुशाल नेमाडे, स्वप्नील खेडकर, राजसिंह चंदेल, अन्सार अहमद, श्रीकांत पातोंड, चालक मनीष ठाकरे, रामकिसन डोईपुडे यांनी केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।